कॅबिनेटच्या भाषणाला शेलार साहेब आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मामा आहेत. हे फार हुशार मंत्री आहेत, पण अर्थसंकल्पाचा विषय राज्यमंत्री. अध्यक्ष महोदय, बोला बोला. या सभागृहाच्या नियमानुसार अर्थसंकल्पावरची चर्चा ही कमीत कमी 4 दिवस झाली पाहिजे असं आपलं नियम सांगतो. आता त्याला आपण कर्टेलमेंट केली, 2 दिवसापर्यंत आलो. आपलं दिवसाचं कामकाज घेताना आपण या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. 6 तास जरी चर्चा काल झालेली असली तरीसुद्धा ती रात्री 11 वाजेपर्यंत मला तरी बोलू द्या, नाही तर तुम्ही तरी सचिव मंडळी अध्यक्ष स्वयंपूर्ण आहे, तुमच्या मदतीची गरज नाही. काल रात्री ती चर्चा 11 वाजेपर्यंत झाली असेल तर त्या चर्चेला काही अर्थ आहे असं मी मानत नाही. कारण अर्थसंकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. बाकीच्या एखाद्या विषयावर सभागृहातले ज्येष्ठ मंत्री किंवा अन्य मंत्री ऐकतील, नोट्स घेतील, पाठवतील. पण असा एक प्रघात आहे की राज्याचा अर्थसंकल्पावर ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला मंत्री तर सभागृहात उपस्थित पाहिजेच, पण राज्याचे मुख्य सचिव, वित्त सचिव, नियोजन विभागाचे सचिव या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या माननीय सदस्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी सभागृहामध्ये म्हणजे लॉबीमध्ये उपस्थित असलं पाहिजे. ते होत नाही. आणि बाकीचे जरी ठराव काही जरी आले आपल्याकडं, नियमात त्याची तरतूद आहे, त्या ठरावावर सुद्धा 2.5 तास चर्चा. पण आता सदस्य मागतात, आपण वेळ देतात तर ठीक आहे. पण हा अर्थसंकल्प सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. माझी आपल्याला अतिशय नम्रतेने विनंती आहे की या विषयाला गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि नेहमीच मग अर्थसंकल्पावरची चर्चा असो किंवा खातेवार चर्चा असो, त्या खातेवार चर्चेमध्ये सुद्धा त्या विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी लॉबीमध्ये उपस्थित असणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं की आपल्याला जर किती तास काम केलं याच्यापेक्षा क्वालिटी ऑफ द डिस्कशन ही जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. मी आता 36-37 वर्ष या सभागृहात आहे आणि मी त्याच्या आधीही सभागृह पाहिले. ज्या गांभीर्याने सभागृहाला या चर्चेच्या निमित्तानं पाहिलं जायचं, हल्ली आम्ही तेवढ्या गंभीरतेने पाहत नाही. मला असं वाटतं की पॉलिसी मेकिंगमध्ये काही सूचना सदस्य करू शकतात आणि त्या पॉलिसी मेकिंगमध्ये सुद्धा खातेवार चर्चा होणार आहे तेव्हा आम्ही बोललो तर संबंधित विभागाचे मंत्री देणारच आहेत उत्तर. पण जनरल डिस्कशनला जरा थोडं महत्त्व दिलं पाहिजे अशी मत आहे. कृपया आपण याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. ठीक आहे. सन्मान्य सदस्य, ज्येष्ठ सदस्य श्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी अर्थसंकल्पावरती चर्चेसंदर्भात काही बाबींवरती सभागृहाचं लक्ष आकर्षित केलेलं आहे. त्या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की आपल्या सर्वांनाच विदित आहे की काल महिला दिनासंदर्भातली चर्चा घेणं आवश्यक होतं. सगळ्यांचीच भावना होती की जागतिक महिला दिन असल्यामुळे त्या चर्चेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काल आपण ती तो विषय चर्चेला घेतला, तो प्रस्ताव चर्चेला घेतला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत ती चर्चा चालली. त्यानंतर आपल्याला इतर कामकाज होतं, काही लक्षवेधी पेंडिंग होत्या, तरीही त्याला प्रायोरिटी न देता आपण एक्सपेक्टेड असल्याप्रमाणे आपण बजेटच्या चर्चेला, अर्थसंकल्पाच्या चर्चेला प्राधान्य दिलं. त्यावरती मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 5.5 तास त्याच्यावर चर्चा झाली. काल 11:13 सभागृहाचं कामकाज चालू राहिलं आणि आजही आपण जर ऑर्डर ऑफ द डे बघितला असेल तर त्यात प्रश्न उत्तरं, लेईंग आणि त्यानंतर आपण बजेट म्हणजेच अर्थसंकल्प